नमस्कार. आज आपण टिफिन रेसिपी बघतोय जी अतिशय चमचमीत आहे आणि तितकीच हेल्दी आहे. डायबिटीज पेशंटसाठी सुद्धा ब्रेकफास्ट म्हणून बेस्ट आहे. यासाठी आपण अतिशय छोटी वाटी घेतले, 50 ग्रॅमची ही वाटी असेल. एक वाटी आपण मसूर, मूग आणि उडदाची डाळ घेणार आहोत आणि सेम वाटीनी 1 वाटी तांदूळ घेणार आहोत. तांदूळ थोडेसे शक्यतो जुने घ्यायचे आहे. स्वच्छ धुवून हे सर्व काही एक 6 ते 7 तास भिजत ठेवायचं आहे. ओव्हरनाईटसुद्धा तुम्ही ठेवू शकता. साधारण 6 ते 7 तासानंतर यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे. नंतर यामध्ये 7-8 पाकळ्या लसूण, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून जिरं, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि चवीनुसार मीठ टाकून सरसरीत दळून घ्यायचं आहे. खूप बारीक नाही किंवा खूप जाड नाही, अगदी थोडंसं मीडियम इडलीच्या पिठाप्रमाणे हे दळायचं आहे. नंतर त्यामध्ये भरपूर कोथिंबीर, हिरवे आपले मटार, त्याचबरोबर एक मोठा बारीक चिरलेला कांदा, हे सर्व यामध्ये मिक्स करायचे. त्याचबरोबर अर्ध्या लिंबाचा रस आणि चिमूटभर खायचा सोडा आपण यामध्ये ॲड केला आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार, टेस्टनुसार चेंज करू शकता. छान सर्व व्यवस्थित मिक्स करून लगेचच अप्पे पात्रामध्ये आपण याचे अप्पे बनवून घेणार आहोत. अगदी थोडंसं तेल टाकून 2 मिनटं साधारणपणे आपल्याला हे मध्यम ते स्लो गॅसवर व्यवस्थित अप्पे भाजून घ्यायचे आहेत आणि लगेचच 2-3 मिनटानंतर आपण हे अप्पे पलटवून घेणार आहोत. ऑइल फ्री ब्रेकफास्ट हवा असेल तर यामध्ये तेल न घालता तुम्ही अप्पे भाजून घेऊ शकता. मात्र मुलांसाठी बनवतो आहे तर थोडं तेल घातलं तर छान अगदी खमंग आणि कुरकुरीत होतात आणि चवीलासुद्धा मस्त लागतात. चला, आपले गरमागरम आणि टम्म फुगलेले अप्पे रेडी झालेत. गरमागरम अप्पे चटणी किंवा होममेड सॉससोबत सर्व करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.